हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्यामधले आपण सॉल्व्ह करताय काही एक्झाम्पल्स. तर बघू शकता नेक्स्ट एक्झाम्पल असेल आपलं 2 टंगस्टन बल्ब्स ऑफ वोल्टेज 100 वॉट अँड 60 वॉट पॉवर. बघू शकता तुम्ही दोन बल्ब दिले आपल्याला आणि दोन बल्बची गिवन आपल्याला पॉवर. वन असेल 100 वॉट तर सेकंड असेल 60 वॉट. वर्क ऑन 220 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स आणि ते वर्क करतात पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज 220 वोल्ट. इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल. बघू शकता इथे मेन पॉइंट आपल्याला गिवन आहे दॅट इज इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल. ते कनेक्टेड आहे पॅरलल मध्ये. हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. तर सगळ्यात सुरुवातीला समजून घ्यावं लागेल आपल्याला पॅरलल मध्ये जर 2 बल्ब्स गिवन आहे तर ते कनेक्शन कसं बनेल. आता हे तुम्हाला बेसिक मध्ये 9th स्टँडर्ड मध्ये असणार आहे पॅरलल कनेक्शन. पुन्हा एकदा आपण रिवाइज करून घेऊ. सो बघू शकता तुम्ही पॅरलल कनेक्शन असेल. पॅरलल कनेक्शन मध्ये 2 बल्ब्स आहे आणि 2 बल्ब्स कनेक्ट केले आपण पॅरलल कनेक्शन मध्ये. तर बघू शकता रेजिस्टन्सच्या फॉर्म मध्ये केलं होतं आपण, याला बल्बच्या फॉर्म मध्ये करून घेऊ. ठीक, बघू शकता 2 बल्ब्स कनेक्टेड केले आपण पॅरलल कनेक्शन मध्ये. सो 2 बल्ब्स असतील कनेक्ट केले आपण पॅरलल कनेक्शन मध्ये. सो हे असेल 2 बल्ब्स कनेक्टेड इन पॅरलल कनेक्शन. आता पॅरलल कनेक्शन मध्ये काय होईल तर लक्षात घेऊ शकता तुम्ही करंट जो फ्लो होईल तो पॉझिटिव्ह पासून तर निगेटिव्ह पर्यंत करंट फ्लो होतो हे आपण बघितलं आहे. डायरेक्शन ऑफ करंट असेल पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल. आता याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आपण कनेक्ट केलाय ते आहे 220 वोल्ट. जे येईल आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जने दाखवलं आपण. 220 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स असेल याच्या अक्रॉस आणि यामधून लक्षात घेऊ शकता तुम्ही जो करंट फ्लो होईल तो करंट फ्लो होईल आय. बघू शकता 220 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स मुळे जो करंट फ्लो झाला तो करंट फ्लो झाला आहे. बट जे बल्ब्स आहे ते कनेक्टेड आहे पॅरलल कनेक्शन मध्ये आणि जेव्हाही पॅरलल कनेक्शन आपल्याला गिवन असेल तेव्हा लक्षात घ्या करंट जो आहे तो डिवाइड होईल. बघू शकता यामधून फ्लो होणारा करंट असेल I1 तर यामधून फ्लो होणारा करंट असेल I2. बघू शकता जेव्हा पॅरलल कनेक्शन असेल करंटचा होईल डिव्हिजन. सो याला म्हणू शकतो आपण बल्ब 1 दॅट इज B1, याला म्हणू शकतो आपण बल्ब 2 दॅट इज B2. सो बल्ब 1 आणि बल्ब 2 मधून जो करंट आहे तो डिवाइड होईल I1 आणि I2 मध्ये आणि जेव्हा पुन्हा बाहेर येईल पुन्हा मेन कंडक्टर मध्ये. आता हा असेल मेन कंडक्टर आणि हे असेल पॅरलल कनेक्शन. सो मेन कंडक्टर मध्ये जेव्हा करंट पुन्हा वापस येईल तर तो असेल I इज इक्वल टू I1 प्लस I2. बघू शकता करंट असेल I इज इक्वल टू I1 प्लस I2. सो बघू शकता जर आपल्याला मेन कंडक्टर मधला करंट विचारलेला आहे हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. मेन कंडक्टर मधला करंट विचारलेला आहे तर आपल्याला करंट लागेल बल्ब 1 मधला आणि बल्ब 2 मधला आणि दोघांची जेव्हा आपण ऍडिशन करू तेव्हा आपल्याला मिळेल करंट इन द मेन कंडक्टर. सो आता बल्ब 1 मधला करंट फाइंड करायचा आहे, त्यानंतर बल्ब 2 मधला करंट फाइंड करायचा आहे. सो बघू शकता फॉर बल्ब 1 सो फॉर बल्ब 1 त्यासाठी म्हणू शकतो आपण पॉवर आपल्याला गिवन आहे. बघू शकता 2 टंगस्टन बल्ब्स ऑफ वोल्टेज 100 वॉट अँड 60 वॉट दोघांची पॉवर गिवन आहे. सो बघू शकता फॉर बल्ब 1 अँड फॉर बल्ब 2 फॉर बल्ब 1 अँड फॉर बल्ब 2 तर पॉवर आपल्याला गिवन आहे P1 म्हणून बल्ब 1 ची जे पॉवर असेल त्याला म्हणून आपण P1 दॅट इज आपल्याला गिवन आहे 100 वॉट. त्यानंतर बल्ब 2 ची जे पॉवर असेल त्याला म्हणून P2 दॅट इज आपल्याला गिवन आहे 60 वॉट. त्यानंतर पहा वर्क ऑन पोटेन्शियल डिफरन्स. आता बघा पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल पॅरलल कनेक्शन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल आणि जे करंट आहे ते चेंज होईल. करंट विल डिवाइड तर पोटेन्शियल डिफरन्स असेल सेम. सो याचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो असेल 220 वोल्ट आणि याचा सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स असेल 220 वोल्ट. यामधून जो करंट फ्लो होत आहे दॅट इज I1 इक्वल टू क्वेश्चन मार्क I2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा बल्ब 1 आणि बल्ब 2 चा जर करंट मिळाला तर आपल्याला मिळेल टोटल करंट इन द कंडक्टर. तो मेन कंडक्टर मधला जर करंट काढायचा असेल तर बल्ब 1 आणि बल्ब 2 चा करावा लागेल करंट. सो पॉवर इक्वल टू P इज इक्वल टू V इंटू I आपल्याला माहित आहे. सो पॉवर असेल तो काय असेल पॉवर इज इक्वल टू V इंटू I दॅट इज P1 इक्वल टू V I1. सो पॉवरची व्हॅल्यू असेल 100, पॉवरची व्हॅल्यू आली 100. त्यानंतर V दॅट इज असेल 220 इंटू I1. त्यानंतर बघू शकता I1 यावरून फाइंड करू शकतो आपण. बघा I1 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये 220 इकडे शिफ्ट केलं तर जाईल डिव्हिजन मध्ये दॅट इज 100 अपॉन 220. सो डिवाइड करून घ्या 10 अपॉन 22. I1 असेल 10 अपॉन 22. पुन्हा डिवाइड करू शकतो आपण याला 22. सो 2 ने डिवाइड करू शकतो दॅट इज 5 अँड 11 5 अपॉन 11. डिवाइड करून घ्या 5 अपॉन 11 ला. सो 11 ने 5 ला डिवाइड केलं तरी बघू शकता 0 पॉईंट. त्यानंतर 50 दॅट इज 11 4 जा 44. सो बघू शकता 11 4 जा 44 रिमेनिंग इज 6. त्यानंतर 0 11 5 जा
55. सो 11 5 55 येईल. त्यानंतर बघू शकता तुम्ही 5 रिमेनिंग आहे 0.45 बघू शकता आन्सर असेल 0.45 एम्पियर. सो करंट जो आला आपला तो आला 0.45 एम्पियर. I1 मधून जो करंट फ्लो होत असेल तो असेल 0.45 एम्पियर. त्यानंतर आपण फाइंड करू करंट इन द I2. बघू शकता करंट इन द I2 फाइंड करू आपण. दॅट इज पॉल 2 मध्ये P इज इक्वल टू V इंटू I2. P2 ची व्हॅल्यू बघू शकता तुम्ही आता आहे 60 वॉट. सेकंड केस मध्ये P2 ची व्हॅल्यू दॅट इज 60 वॉट. त्यानंतर व्होल्टेज बघू शकता तुम्ही दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स असेल 220 आणि आपल्याला फाइंड करायचा आहे I2. पुन्हा बघून घ्या 220 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे शिफ्ट केला तर जाईल डिव्हिजन मध्ये. सो 0 गेट कॅन्सल 6/22 6/22 दॅट इज 3/11. 2 ने पुन्हा डिवाइड केला 3/11 इन I2 पुन्हा डिवाइड करा 3 ला 11 नी. सो पुन्हा 0 पॉइंट येऊन जाईल. सॉरी 3 - 0 इज 30 येईल. त्यानंतर बघू शकता पॉईंट घ्यावा लागेल. पॉईंट घेतला आपण. पॉईंट घेतल्यानंतर लक्षात येईल आपल्या 11 2 जा 22 11 2 जा 22 दॅट इज 2. त्यानंतर लक्षात येईल आपल्या 8 रिमेनिंग आहे 0. सो 11 7 जा 77 11 7 जाऊन जाईल 77 दॅट इज राहिले 3 रिमेनिंग. सो बघू शकता I2 इक्वल टू असेल 0.27. सो आपल्याला मिळाली I2 ची व्हॅल्यू आणि आपल्याला मिळाली I1 ची व्हॅल्यू. आता बघू शकता आपल्याला सर्किट जे गिव्हन आहे ते पॅरलल मध्ये गिव्हन आहे आणि सर्किट जर पॅरलल मध्ये गिव्हन असेल तर मेन कंडक्टर मधला जो करंट असेल त्याला आपण घेतलाय I. मेन कंडक्टर मधला करंट काय घेतला आपण I. देअरफॉर बघून घ्या करंट इन द मेन कंडक्टर करंट इन मेन कंडक्टर I इक्वल्स I1 प्लस I2. पॅरलल कनेक्शन मध्ये करावं लागेल करंटची ऍडिशन. सो मेन कंडक्टर मधला जो करंट असेल तो या करंटची असेल ऍडिशन. सो 0.45 प्लस ऍडिशन होऊन जाईल 0.27. 0.45 प्लस 0.27 दॅट इज बघू शकता 7 प्लस ऍडिशन करू शकता 0.45 प्लस 0.27. सो 7 प्लस 5 दॅट इज 12 कॅरी 1 2 प्लस 4 6 6 प्लस 1 7 0.72. सो आन्सर असेल 0.72 एम्पियर. बघा करंट आहे तर आन्सर असेल एम्पियर. सो आन्सर आला आपला 0.72 एम्पियर. लास्ट मध्ये सेंटेन्स लिहू शकता देअरफॉर 0.72 करंट will flow in the main conductor. 0.72 करंट फ्लो होईल मेन कंडक्टर मधून बघू शकता. आणि यामधला की पॉइंट असेल की जे करंट असेल तो डिवाइड होते इन केस ऑफ पॅरलल कनेक्शन आणि जे पोटेन्शियल डिफरन्स असते ते राहते सेम. पोटेन्शियल डिफरन्स राहील सेम आणि करंट जो आहे तो डिवाइड होईल आणि त्यानंतर पुन्हा मेन कंडक्टर मधून सेम करंट फ्लो होईल बघू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही. Who will spend more electrical energy? बघा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की मोर इलेक्ट्रिकल एनर्जी कोण स्पेंड करेल. 500 वॉट टीव्ही सेट इन 30 मिनिट्स मीन्स आपल्याला कनेक्ट केलेला आहे टीव्ही सेट बघू शकता तुम्ही. एक असेल टीव्ही सेट तर दुसरा असेल बघून घ्या एक असेल टीव्ही सेट आणि टीव्ही सेट नंतर असेल और 600 वॉट हीटर इन 20 मिनिट्स. सेकंड असेल 600 वॉट हीटर. सो टीव्ही सेट आणि हीटर स्टार्ट केले आपण. जो टीव्ही सेट आहे तो टीव्ही सेट आपण टाइम 30 मिनिट्स चालवलेला आहे. तसेच जो हीटर आहे तो टाइम चालवला आपण 20 मिनिट्स. सो बघू शकता 500 वॉट टीव्ही सेट इन 30 मिनिट्स. जो पॉवर आहे पॉवर बघू शकता टीव्ही सेटचा असेल 500 वॉट. त्यानंतर 500 वॉट टीव्ही सेट इन 30 मिनिट्स. सो टाइम 30 मिनिट्स पॉवर 500 वॉट और 600 वॉट. आता पॉवर घेऊन आपल्याला 600 वॉट. त्यानंतर हीटर इन 20 मिनिट्स टाइम घेऊन आपल्याला 20 मिनिट्स. आणि यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इलेक्ट्रिकल एनर्जी जे आपण मेजर करतो ते मेजर करतो आपण इन टर्म्स ऑफ किलोवॉट अवर. सो बघू शकता इलेक्ट्रिकल एनर्जी कॅल्क्युलेट करावं लागेल सुरुवातीला आपल्याला. इलेक्ट्रिकल एनर्जी बाय टीव्ही सेट अँड इलेक्ट्रिकल एनर्जी बाय हीटर. सो इलेक्ट्रिकल एनर्जी बाय टीव्ही सेट साठी बघू शकता तुम्ही 500 वॉट और फर्स्ट फॉर्म्युला बघून घेऊ पॉवर इंटू टाइम. सो फर्स्ट फॉर्म्युला बघितला पॉवर इंटू टाइम. सो पॉवर असेल 500 वॉट. त्यानंतर बघू शकता टाइम घेऊन आपल्याला मिनिट मध्ये आपण याला कन्वर्ट करून घेऊ आवर मध्ये. सो मिनिटचा जर आवर मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याला डिवाइड करू शकतो आपण 60 ने जर डिवाइड केला आपण मिनिट्सला तर तो कन्वर्ट होऊन जाईल आपला आवर मध्ये. सो 3/6 दॅट इज 1/2. बघू शकता तुम्ही आवर्स आलेले आहे 1/2. सो टाइम असेल 1/2 आवर.
1/2 hour दॅट इज 30 मिनिट्स. सो बघू शकता 1/2 hour. आता बघू शकता पॉवर, त्यानंतर सुरुवातीला आपण बघून घेऊ हीटरसाठी पण सेम असेल बघा. टाइम दॅट इज 20 मिनिट्स आहे, डिवायडेड बाय 60, 0 गेट कॅन्सल, 2/6 दॅट इज 1/3. सो बघू शकता 1/3 hour असेल. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी इन हीटर, इलेक्ट्रिकल एनर्जी इन टीव्ही सेट. सो बघू शकता इलेक्ट्रिकल एनर्जी टीव्ही सेट साठी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी हीटर साठी. सो पुन्हा असेल फॉर्म्युला पॉवर इंटू टाइम दॅट इज 600 इंटू 1/3. टाइम बघू शकता 1/3 hour इतका टाइम आलेला आहे. 1/3 hour इतका टायमिंग आला आपला हीटरसाठी. सो बघू शकता आता 3 ने डिवाइड करू शकतो आपण याला. 3 ने डिवाइड केलं 600 ला तर आन्सर येईल 200. सो इथे जे पॉवर यूज झाली आहे ते आहे 200 वॉट अवर. आणि त्यानंतर इथे जे पॉवर यूज झालेली आहे डिवाइड करू शकता याला, आन्सर येईल आपला 250. 500 ला 2 ने डिवाइड केला तरी आन्सर येईल 250 वॉट अवर. सो बघू शकता सिम्पली किलोवॅट अवर मध्ये कन्वर्ट न करता आपण डायरेक्टली सुद्धा सांगू शकतो की पॉवर कोणाची और इलेक्ट्रिकल एनर्जी कोणा जास्त यूज केली असेल. बघू शकता इलेक्ट्रिकल एनर्जी इन टीव्ही सेट आहे 250 वॉट अवर, तर इलेक्ट्रिकल एनर्जी इन हीटर आहे 200 वॉट अवर. सिंपल आपण याला किलोवॅट अवर मध्ये कन्वर्ट नाही केलं तरी चालेल, बिकॉज डायरेक्ट कंपॅरिझन करू शकतो आपण इन टीव्ही सेट अँड इन हीटर. सो इन टीव्ही सेट अँड इन हीटर आपल्याला लक्षात येत आहे की जी इलेक्ट्रिकल एनर्जी मोर स्पेंड झाली आहे ते झाली आहे टीव्ही सेट मुळे, दॅट इज 250 वॅट अवर. सो बघू शकता तुम्ही सिंपल तुम्हाला सेंटेन्स लिहावं लागेल. देअरफॉर टीव्ही सेट will spend more electrical energy. सिंपल सेंटेन्स लिहावं लागेल. टीव्ही सेट विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी बिकॉज जे इलेक्ट्रिकल एनर्जी यूज झाली आहे ते झाली आहे मोर इन केस ऑफ टीव्ही सेट 250 किलोवॅट अवर. जर याला किलोवॅट अवर मध्ये करायचं असेल तर याला करू शकता तुम्ही 250 डिवायडेड बाय 1000. सो येऊन जाईल किलोवॅट अवर. सिंपल बघू शकता 250 ला डिवाइड केलं 1000 ने तर आन्सर येईल 0.25. सो 3 ने पॉईंट शिफ्ट करायचा, सध्या पॉईंट 0 कडे आहे. 0 कडून 3 ने शिफ्ट केला लेफ्ट साइडला तर 1 2 3 दॅट इज 0.25 किलोवॅट अवर. त्यानंतर बघू शकता इकडे सुद्धा सेम येईल 200 डिवायडेड बाय 1000. पुन्हा बघू शकता पॉईंट असेल 0 कडे, 0 कडून 1 2 3 3 ने पॉईंट शिफ्ट केला तर येईल 0.2 किलोवॅट अवर. पुन्हा बघू शकता पॉवर जे आहे ते जास्त आहे टीव्ही सेट कडे 0.25 आणि इकडे आहे 0.2. सो पॉवर जे मोर यूज केली आहे ते यूज केली आहे टीव्ही सेटनी. तो टीव्ही सेट विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. जी इलेक्ट्रिकल एनर्जी मोर यूज केली आहे ते केली आहे टीव्ही सेटनी. बघू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो आपण. अन इलेक्ट्रिक आयरन ऑफ 1100 वॉट. बघू शकता गिवन आपल्याला पॉवर वॉट मध्ये जी गिवन असेल ते असेल आपलं पॉवर. 110 वॉट इज ऑपरेटेड फॉर 2 hours डेली. बघा टाइम गिवन आहे 2 hours डेली. टाइम गिवन आहे 2 hours डेली. त्यानंतर बघू शकता व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस. बघू शकता आपल्याला विचारलेलं आहे इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस मीन्स आपण जे इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम झाली आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जीचा एक्सपेन्स किती असेल, मीन्स आपल्याला किती पैसे भरावे लागतील इलेक्ट्रिकल एनर्जी जी आपण कंझ्युम केली आहे त्यासाठी. फॉर दॅट इन द मंथ ऑफ एप्रिल. आता मंथ जो गिवन आहे आपल्याला मंथ ऑफ एप्रिल गिवन आहे. होऊ शकता मंथ ऑफ एप्रिल साठी फाइंड करायचं आहे. सो एप्रिल मध्ये जे डेज असतील बघा एप्रिल मंथचं जे काम पडेल ते आपल्याला काम पडेल नंबर ऑफ डेज इन एप्रिल. बघू शकता तुम्ही नंबर ऑफ डेज इन एप्रिल असतील 30 डेज. सो बघून घ्या. सुरुवातीला आपण बघितलं अन इलेक्ट्रिकल आयरन 1100 वॉट. आपल्याला जे पॉवर घेऊन आहे ते घेऊन आहे 1100 वॉट. त्यानंतर आपल्याला ऑपरेटेड फॉर 2 hours डेली. टाइम गिवन आहे 2 hours साठी ऑपरेट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्स. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन एक्सपेन्स मीन्स जे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम केली त्यासाठी आपल्याला किती पे करावं लागेल ते आपल्याला विचारलेलं आहे. फॉर दॅट इन द मंथ ऑफ एप्रिल. आता आपल्याला जे विचारलेलं आहे ते विचारलेलं आहे मंथ ऑफ एप्रिल साठी. त्यानंतर द इलेक्ट्रिकल कंपनी चार्जेस ₹5 पर युनिट ऑफ एनर्जी. मीन्स 1 युनिट साठी जो चार्ज आहे तो आहे ₹5. 1 युनिट साठी जो चार्ज आहे तो असेल ₹5.
सो आपण सुरुवातीला बघितलं होतं, जेव्हा आपण इलेक्ट्रिकल पॉवर बघितलं त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी बघितलं, 1 युनिट मीन्स 1 किलोवॅट अवर. बघू शकता 1 युनिट मीन्स 1 किलोवॅट अवर. मीन्स जितकं किलोवॅट अवर एनर्जी आपण कंझ्युम केलं तितकेच युनिट आपण एनर्जी कंझ्युम केली आहे असं आपण समजतो. सो आपण सुरुवातीला फाइंड करावं लागेल किती किलोवॅट एनर्जी आपल्याला कंझ्युम केली आहे युजिंग, आपण जेव्हा यूज केलं इलेक्ट्रिक आयरन. सो जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी आपण कंझ्युम केली इलेक्ट्रिकल आयरन मध्ये, ती इलेक्ट्रिकल एनर्जी किती किलोवॅट अवर असेल हे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर तितकेच युनिट बसेल आणि तितके युनिटला आपण मल्टिप्लाय करू आपण 5 ने, तर आपल्याला मिळून जाईल इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन एक्सपेन्सेस. सो सुरुवातीला बघू शकता तुम्ही, फाइंड करू आपण इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन आणि त्यानंतर त्याचा एक्सपेन्स बघू. सो इलेक्ट्रिकल एनर्जी बघू शकता तुम्ही, मेजर करतो आपण किलोवॅट अवर मध्ये आणि फॉर्म्युला असेल पॉवर इंटू टाइम. सो फॉर्म्युला असेल पॉवर इंटू टाइम. पॉवर असेल आपली 1100 वॉट. बघू शकता पॉवर घेऊन आपल्याला 1100 वॉट मल्टिप्लाय बाय रोज डेली यूज केलं 2 आवर्स, मीन्स डेली 2 आवर्स यूज केलं तर 2 आवर्स येतील. त्यानंतर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2200 वॅट अवर. बघू शकता 2200 वॉट अवर. पण हे 1 डेचं झालं. बघू शकता 2 आवर्स डेली मीन्स रोज 2 आवर्स यूज करताय, डेली 2 आवर्स यूज करताय. बट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मंथ ऑफ एप्रिल साठी. बघा जे एक्सपेन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे मंथ ऑफ एप्रिल साठी, मीन्स फुल मंथ साठी. आणि फुल मंथ मध्ये जर 2 आवर्स डेली यूज केलं तर आपल्याकडे आहे 30 डेज. सो इलेक्ट्रिकल एनर्जी बघू शकता 30 डेज, डेली 2 आवर्स आणि 30 डेज पर्यंत आपल्याला असं करायचं आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन इन मंथ ऑफ एप्रिल. बघू शकता इन मंथ ऑफ एप्रिल आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आता मंथ ऑफ एप्रिल साठी. इन मंथ ऑफ एप्रिल फर्स्ट आपण कॅल्क्युलेट केलं, जर इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम केली 2 आवर्स डेली तर किती असेल. त्यानंतर मंथ ऑफ एप्रिल मध्ये टोटल एनर्जी कंझ्युम करावं लागेल आपल्याला, ते असेल 2200 इंटू 30. जे एप्रिल मंथ असेल तो असेल 30 डेजचा. सो बघू शकता तुम्ही जे आन्सर असेल मल्टिप्लाय करून घ्या 2200 दॅट इज मल्टिप्लाय बाय 30. सो बघू शकता 3 zeros येतील, त्यानंतर 3 2 6 3 2 6 दॅट इज 66,000. बघू शकता 66,000 वॅट अवर इन द मंथ ऑफ एप्रिल. जे आपण एनर्जी कंझ्युम केली ते असेल 66,000 वॉट अवर. त्यानंतर बघा जे एनर्जी आपल्याला गिवन आहे ते वॉट अवर मध्ये गिवन आहे, आपल्याला कन्वर्ट करावं लागेल किलोवॅट अवर मध्ये. सो आपण याला डिवाइड करू 1000 ने आणि होऊन जाईल किलोवॅट अवर मध्ये कन्वर्ट. सो 1000 ने डिवाइड करू शकता किलोवॅट अवर मध्ये कन्वर्ट करूसाठी. सो किलोवॅट अवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे 00 गेट कॅन्सल, 00 गेट कॅन्सल, 00 गेट कॅन्सल. सो जी इलेक्ट्रिकल एनर्जी आपण यूज केली आहे इन द मंथ ऑफ एप्रिल ते आहे 66 किलोवॅट अवर. बघू शकता 66 किलोवॅट अवर इतकी एनर्जी आपण यूज केली आहे. आणि बघा 1 किलोवॅट अवर इक्वल टू असेल 1 युनिट. सो आपण यूज केली आहे इलेक्ट्रिकल एनर्जी यूज. बघू शकता इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन इन मंथ ऑफ एप्रिल. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन इन मंथ ऑफ एप्रिल इक्वल्स 66 युनिट. जितके किलोवॅट अवर असेल तितकेच युनिट असेल. सो 66 किलोवॅट अवर मीन्स 66 युनिट इतकी इलेक्ट्रिकल एनर्जी आपण कन्झर्म केली आहे इन द मंथ ऑफ एप्रिल. आणि एक्सपेन्स बघू शकता इलेक्ट्रिकल एनर्जी एक्सपेन्स. आता शॉर्ट मध्ये लिहितो इलेक्ट्रिकल एनर्जी एक्सपेन्स. तुम्ही लिहू शकता फॉर्म मध्ये दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी एक्सपेन्स असेल 66 युनिट आणि पर युनिट जो चार्ज आहे तो आहे 5. मीन्स 66 युनिटचा जर चार्ज काढायचा असेल तर मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने. बघू शकता 1 युनिटचा चार्ज घेऊन आपल्याला 5 रुपीज. द इलेक्ट्रिकल कंपनी चार्जेस ₹5 पर युनिट ऑफ एनर्जी. मीन्स पर युनिट ऑफ एनर्जी मीन्स 1 युनिट साठी 5 रुपीज, तर 66 युनिट साठी असेल 66 इंटू 5 दॅट इज 66 इंटू 5 जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं आन्सर येईल 330. सो आपल्याला चार्ज करावं लागेल 330 रुपीज. मीन्स आपल्याला जे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन एक्सपेन्स येईल ते येईल 330 रुपीज. सो 330 रुपीज इतके इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन एक्सपेन्स असेल इन द मंथ ऑफ एप्रिल. तर बघू शकता सुरुवातीला आपल्याला दिली होती पॉवर, त्यानंतर आपल्याला घेऊन होता टाइम, त्यानंतर आपल्याला घेऊन आहे मंथ ऑफ एप्रिल. सो मंथ ऑफ एप्रिल मध्ये असतील 30 डेज आणि 30 डेज पर्यंत कंटिन्युअसली 2 आवर्स आपण यूज करतो इलेक्ट्रिकल एनर्जी. सो सुरुवातीला आपण 2 आवर्स डेली साठी इलेक्ट्रिकल एनर्जी फाइंड केली जी आली 2200.
त्यानंतर आपण फाइंड केलं मंथ ऑफ एप्रिलसाठी. मंथ ऑफ एप्रिलसाठी जर फाइंड करायचं असेल तर 30 डेज डेली यूज करावं लागेल, तर 30 ने मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आपल्याला वॅट आवर मध्ये कन्वर्ट केलं आपण किलोवॅट आवर मध्ये, डिवायडेड बाय 1000 करून 00 कॅन्सल केले सर्व, तर आपलं 66 किलोवॅट आवर इतकी इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन झालं इन द मंथ ऑफ एप्रिल. त्यानंतर 66 किलोवॅट आवर मीन्स 66 युनिट. जितके किलोवॅट आवर असतील तितकेच असतात युनिट. सो 66 किलोवॅट आवर मीन्स 66 युनिट यूज केले आपण इन द मंथ ऑफ एप्रिल. आणि इन द मंथ ऑफ एप्रिल जे 66 युनिट यूज केले त्यानंतर पर युनिट, त्यानंतर बघू शकता द इलेक्ट्रिकल कंपनी चार्जेस 5 रुपीज पर युनिट ऑफ एनर्जी. मीन्स 1 युनिट साठी चार्ज करते 5 रुपीज, तर 66 युनिट साठी मल्टिप्लाय बाय 5 करून आन्सर फाइंड करू शकता. आणि आन्सर आलेला आपला 330 रुपीज, दॅट इज 330 रुपीज आपलं असेल इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्स.